मांजराचा वाघ नाही होऊ शकत, वाघ हा वाघच असतो. आणि आता त्यांना कळते की हे वापरा आणि फेका, वापर करून घेणार आणि काम झालं का फेकून देणार. तसंच त्यांचं चाललेलं आहे. आता एक 15-1 दिवसापूर्वी अजित पवारांच्या मुलाचा घोटाळा काढला. झाला कसा आधी घोटाळा, कोणी होऊ दिला, झाल्यानंतर तो बाहेर कसा आला, कोणी बाहेर काढला. असे अनेक घोटाळे गेल्या 1 वर्षामध्ये येत आहेत. मुख्यमंत्री आपले क्लीन चिट देत आहेत. मग हे स्वतःच न्यायाधीश, आरोप करणारे पण हेच, म्हणजे तक्रारदार हेच आणि न्यायमूर्ती पण तेच. केसेस काढून द्यायच्या बाहेर, कोणी आरोप करायला लावायचे कोणाला तरी, आणि मग यांनी क्लीन चिट द्यायचे. म्हणजे काय की तुझी प्रकरणं बाहेर आलेत, नीट तुझ्या साईजमध्ये राहा, नाही तर लटकवून टाकीन तुला. ही टांगती तलवार त्याची डोक्यावरती ठेवायची. आणि हे म्हणे बाळासाहेबांची विचार घेऊन चालेत. अरे कसली टांगती तलवार, ती तलवार हातात घे आधी, ते टांगती काय ठेवतोयस. हे आता एकमेकाला खायला निघालेले आहेत. हा त्याचा पक्ष फोडतो, तो त्याचा पक्ष फोडतो, तो त्याचा पक्ष फोडतोय. आता यांना कळेल काय होतंय. कारण गेलेत ते सगळे बाजारबुणगे गेलेत. आणि मला भारतीय जनता पक्षाचं सुद्धा एक त्याचं दुर्दैव आहे. आपल्याला जे वाटलं होतं 2014 साली की आत्मनिर्भर भारत, आपल्याला वाटलं होतं हे करू शकतात बाबा, आत्मनिर्भर भारत करू शकतात. पण अजून आत्मनिर्भर भाजप नाही होते. त्यांना सगळे असे टोणगे, कोणी कुठल्या हत्याकांडातले, कोणी ड्रग्जमधले, कोणी भ्रष्टाचारातले, सगळे घेऊन त्यांना भाजप वाढवावा लागतोय. भ्रष्टाचारी ते तो का मिळवावा, भाजपा पक्ष वाढवावा, हे त्यांचं धोरण आहे. मग कोणी घ्या आपण जिंका, काय असे जिंकण्याला काय अर्थ आहे. चोरांची साथ घेऊन, म्हणजे चोरीचा माल घेऊन मीच मालक असल्याचं आवडणं, ह्याच्यात काय अभिमान कसला आहे. अरे लढायचं तर मैदानात लढा ना, शिवसेना कधीही तयार आहे.